हे पहा, तयार आहे आपली कांद्याची मस्त चमचमीत अशी भजी. खायलाही खूप छान छान लागते. पटकन करा आणि पटकन खा, चहा सोबत खा. नमस्कार, DSK फूडमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण बनवणार आहोत कांद्याची मस्तपैकी चमचमीत अशी भजी. तर त्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे आपण पाहूयात. तर मग आपण कांद्याची भजी बनवणार आहोत. त्यासाठी आपल्याला लागणार आहे कांदा, बेसन पीठ, मीठ, थोडंसं मी हे घेतलंय, जिरं घेतलंय, मिरची पावडर, हळदी, कोथिंबीर आणि ओवा. आपण कांदा उभा चिरून घेऊया बारीक. हे पहा, आपला कांदा उभा चिरून झालेला आहे. आपण तो सुट्टा करून घेऊया. हे पहा, आपला कांदा सुट्टा करून झालेला आहे. आपण त्याच्यामध्ये मीठ टाकून ठेवू. थोडासा ओवा, आणि जिरं मिक्स करू. मस्त हाताने एकजीव करून घ्यायचं हे सगळं. आता ह्याला 10 मिनिटं रेस्ट करायला ठेवूया, म्हणजे कांद्याला पाणी सुटेल. हे पहा, आपल्या कांद्याला 10 मिनिटं ठेवून झालेले आहे. त्याला पाणीही सुटलेलं आहे. आपण त्याच्यामध्ये लाल तिखट ऍड करूया. थोडी हळदी, आणि कोथिंबीर मिक्स करून घेऊया. आता बेसन पीठ ऍड करूया. कांद्यामध्ये जेवढं पाणी कांद्याला सुटलंय तेवढंच बेसन पीठ ऍड करायचं. जेवढं मावेल तेवढं, एक्स्ट्रा पाणी टाकायचं नाही. हे पहा, कांद्याचं एकदम मस्त असं मिश्रण तयार केलंय आपण. त्याच्यामध्ये थोडंसं गरम तेल घालूया. आणि मिक्स करून घेऊया. तेल गरम झालं आहे. आपण ह्याच्यामध्ये भजी टाकून घेऊया.
हे पहा, आपली भजी मस्तपैकी तळून झाली आहे. आपण ती काढून घेऊया आणि याचप्रमाणे सगळी भजी तळून घेऊ. या कुरकुरीत भजीबरोबर मस्त वाफळलेला चहा मिळाला तर आहा, किती मस्त. माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी DSK फूडला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, कमेंट करा, शेअर करा आणि फॉलो करा. थँक्यू.